हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मग आज मी तुम्हाला दाखवणार आहे कसा बनवायचा व्हाईट सॉस पास्ता। तर मग चला शिकूया। मी पास्ता आता बॉईल करत ठेवणार आहोत। हा आम्ही मार्केटमधून आणला आणि आम्ही हा पण त्याच्यावर मिक्स करणार आहोत। पास्ता बॉईल करताना आपल्याला 1 टीस्पून ऑइल आणि थोडंसं सॉल्ट टाकावं लागतं। फायनली आपला पास्ता बॉईल झालेला आहे। ह्याच्यामध्ये मी कॉर्न पण टाकलेलं आहे। मी इकडे ऑल कलर कॅप्सिकम कापून ठेवलंय आणि हे 2 चीज क्यूब आहेत। आणि ह्याच्यासाठी आपल्याला व्हाईट सॉस पास्ता आपण बनवत आहे, त्याच्यासाठी आपल्याला मैदा लागणार आहे आणि थोडंसं दूध। मी या पॅन मध्ये बटर टाकलं आहे आणि आता आपल्याला मैदा टाकायचा आहे आणि त्याला छान फ्राय होऊन द्यायचं आहे। मैदा छान फ्राय केलेला आहे बटर मध्ये। आता आम्ही दूध ऍड करणार आहोत। मला जितका पण सॉस पाहिजे असेल तितकं तुम्हाला दूध टाकायचं आहे। हे बघा, मी इतकं दूध टाकलेलं आहे आणि ह्याची काय अशी कन्सिस्टन्सी असायला पाहिजे। कॅप्सिकम इकडे आम्ही बटर मध्ये सॉटे करून घेतलेला आहे। आता आम्ही या सॉस मध्ये टाकतोय। आपला सॉस एकदमच कलरफुल दिसतोय। सगळे कलर्स आलेत, बघू शकता, रेड, येलो आणि ग्रीन। खूपच मस्त दिसतंय। आता ह्याच्यामध्ये सीझनिंग साठी चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकतोय। मी ब्लॅक पेपर पण टाकलेला आहे ह्याच्यामध्ये। कॉर्न आणि पास्ता आम्ही आता या सॉस मध्ये टाकतोय। आता काय असा दिसतोय, मिक्स करायचा आहे नीट। आता आम्ही चीज ग्रेड करून टाकतोय। बघा, आपला पास्ता झालेला आहे। ह्याच्यामध्ये आपण चीज टाकलेला आहे। फ्रेंड्स, आपला पास्ता झाला आहे आणि बघूया कसा टेस्ट करतोय। दिसतोय तर एकदमच चांगला। गाइस, चला आपली फर्स्ट बाईट घेऊया। किती मस्त झाला, एकदम डिलिशियस, एकदमच क्रीमी झालेला आहे। होपफुली गाइस तुम्हाला पास्ताची रेसिपी आवडली असेल। जर आवडली असेल तर प्लीज गाइस लेट मी नो इन द कमेंट्स। थँक्स फॉर वॉचिंग आणि तुम्ही पण ही पास्ताची रेसिपी नक्कीच ट्राय करा। बाय गाइस, लव यू ऑल।